शेतकरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील 4 मान्यवरांची पद्मश्री पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला। या यादीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि तेलंगणा येथील शेतकरी व पशुपालकांचा समावेश असून त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। या शेतकऱ्यांनी शेती, रेशीम उत्पादन, कापूस संशोधन तसेच पशुपालन व दुग्ध व्यवसाय या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी केलेल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। आपल्या महाराष्ट्रातील परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मासोन्ना येथील प्रगतशील शेतकरी श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी सन 2002 पासून शेतकरी आधारित संशोधनाच्या माध्यमातून कापूस उत्पादकता कमी करणाऱ्या गळफांद्यांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या प्रारंभिक छाटणीची प्रभावी व शास्त्रीय पद्धत विकसित केली। शेंडा खुडणी, अतिघन लागवड, ठिबक सिंचन व आच्छादन या तंत्रांचा एकत्रित अवलंब करून त्यांनी कापूस पिकासाठी एक समग्र वैज्ञानिक आणि नफावर्धक तंत्रज्ञान विकसित केले। या पद्धतीमुळे उत्पादक फांद्यांकडे अन्नद्रव्याचा पुरवठा वाढून बोंडांचे वजन वाढते आणि शेतकऱ्यांच्या नफ्यामध्ये वाढ होते। अशा प्रकारे श्रीरंग लाड यांनी कापूस पिकावर संशोधन करून दादा लाड कापूस तंत्रज्ञान हे विकसित केले। हे तंत्रज्ञान कमी खर्चात शाश्वत पद्धतीने 300% कापूस उत्पादन वाढवण्यास मदत करते। यासोबतच त्यांनी लाल कांधारी या देशी गायीचे संवर्धन, संरक्षण व प्रचारासाठी उल्लेखनीय कार्य केले। आसाममधील पद्मश्री पुरस्कार प्राप्त रेशीम उत्पादक शेतकरी जोगेश देवरी यांना मुगा रेशीमच्या संवर्धनात आणि प्रचारात योगदान दिल्याबद्दल आणि मुगा रेशीम उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। त्याचबरोबर उत्तर प्रदेशमधील रघुवत सिंह यांनी 55 पेक्षा जास्त दुर्मिळ व लुप्तप्राय भाजीपाला वाणांचे संवर्धन केले आहे। यासोबतच त्यांनी जवळपास 100 नवीन वाण विकसित केले आहे। आणि तेलंगणामधील राम रेड्डी मामिडी यांनी दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन या क्षेत्रात सहकारी मॉडेल बळकट करण्यासाठी जे योगदान दिले ते अमूल्य मानले गेले आहे। यासाठी उत्तर प्रदेशमधील रघुवत सिंह यांना आणि तेलंगणामधील राम रेड्डी मामिडी यांना मरणोपरांत पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। या सर्वांचे कार्य देशातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असेल आणि प्रत्येक व्यक्तीचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल। हा सन्मान केवळ एका व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण शेतकरी वर्गासाठी अभिमान आहे। या शेतकऱ्यांच्या योगदानाबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।